Oh, sorry. Now is it audible? Okay, okay. Thank Have you all read this? आपण टू जरी आपण चालू व्हायचं आहे ब्रेकिंग ब्रेक होतोय का? ओके, आय विल जॉईन अगेन. लेफ्ट होऊन परत जॉईन करते. वेट वेट अ मिनिट. आता आवाज येतोय का माझा? ओके, आय एम शेअरिंग द स्क्रीन अगेन. ओके, लगेच स्टार्ट करूया आपण लेसन. तर आपण लास्ट लेसनमध्ये 2 पेजेस कंप्लीट केले होते. तर थोडंसं रिवाईज करूया. लास्ट टाइम आपण एक म्हणून एक बलून होता. तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण आग लावतो, एक थ्रेड बांधला होता त्यांनी आणि आग लावली होती. त्यावेळेस काय झालं होतं, वरती गेला होता. तर व्हाय इट इज हॅपन सो? बिकॉज वेन द टेम्परेचर इन्क्रीजेस एअर प्रेशर डिक्रीजेस. मग एअर प्रेशर डिक्रीज झाली की एअर बिकम्स लाईट, हवा हलकी होत जाते आणि त्यामुळे तो बलून पण हलका होत गेला आणि वरती वरती जात होता. तुम्हाला एक रूल लक्षात ठेवायचा आहे. व्हेन टेम्परेचर इज हाय एअर प्रेशर इज लो, अँड व्हेन द एअर प्रेशर इज हाय दॅट टाइम टेम्परेचर विल बी लो. दोन्ही अपोजिट असतात. एअर प्रेशर आणि टेम्परेचर एकमेकांशी अपोजिट आहेत. मग तो बलून वरती का गेला? कारण टेम्परेचर इन्क्रीज होत गेलं आणि एअर प्रेशर डिक्रीज होत गेलं. त्याच्यातली हवा कमी कमी होत गेली, हलकी होत गेली, म्हणून तो बलून वरती जायला लागला होता. सेम वे अर्थच्या बाबतीत आपल्या अशाच काही गोष्टी घडत आहेत. मग त्यांनी म्हणजे जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन दिलं होतं की आपली अर्थ कशी आहे, मध्ये इक्वेटर आहे, त्याच्यानंतर टॉरिड झोन, टेम्परेट झोन आणि फ्रिजिड झोन. सेम वे साऊथ हेमिस्फिअरमध्ये टॉरिड झोन, टेम्परेट झोन आणि फ्रिजिड झोन आहेत. ओके, ही फिगर आपण स्टडी केली होती ज्याच्यामध्ये इक्वेटरला काय असतं, टेम्परेचर हाय असतं. 0 डिग्री जिथे दिलंय तिथे टेम्परेचर हाय असतं. त्याच्यानंतर टॉरिड झोनला थोडंसं कमी होत जातं. त्याच्यानंतर टेम्परेट झोनमध्ये अजून कमी आणि फ्रिजिड झोनमध्ये 0 डिग्री असतं टेम्परेचर, कारण की तिथे आईस असतो, पूर्ण कम्प्लिटली आईस असतो. मायनस टेम्परेचर असतं तिथे, 0 पेक्षा पण कमी. सेम वे खाली पण जसं जसं साऊथ पोलकडे जाऊ तसं तसं टेम्परेचर कमी कमी होत जातं. पण एअर प्रेशरच्या बाबतीत असं नसतं. एअर प्रेशरमध्ये काय असतात, प्रेशर बेल्ट्स कसे असतात, हाय लो असे असतात. म्हणजे इक्वेटरवरती लो असतात, नंतर हाय प्रेशर बेल्ट्स असतात, मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट, म्हणजे मधल्या पट्ट्यामध्ये हाय प्रेशर असतं. त्याच्यानंतर सब पोलरवरती परत लो प्रेशर क्रिएट होतं आणि परत पोलारवरती, पोलार रिजन म्हणजे दोन्ही पोल जे आहेत त्याच्यावरती हाय प्रेशर बेल्ट्स तयार होतात. तर हे असं का होतं, तर ते आपण पाहिलं होतं. इक्वेटरवरती काय असतं,
इक्वेटर रिजनवरती टेम्परेचर हाय असतं, त्याच्यामुळे टेम्परेचर हाय असलं की आपण शिकलो एअर प्रेशर लो असतं. म्हणजे टेम्परेचर जेव्हा हाय त्यावेळेस एअर प्रेशर लो, त्याच्यामुळे त्या पट्ट्यामध्ये इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट तयार होतो. त्याच्यानंतर मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट. मग ती इक्वेटरवरची एअर जी आहे ती लाईट होऊन वरती वरती जाते. आणि पोलार रिजन वरती थंड आहे ना, थंड प्रदेश आहे, तिथे टेम्परेचर कमी असतं. आणि टेम्परेचर कमी असेल तर एअर प्रेशर असणार आहे, हाय असणार आहे. त्यामुळे एअर प्रेशर हाय असल्यामुळे तिथली हवा कशी असणार आहे, हेवी. व्हॉइस इज ब्रेकिंग. ओके. सगळ्यांना प्रॉब्लेम येतोय का? व्हॉइस ब्रेक का? नो, प्रतिभा नाही म्हणते. ओके. ओके, वेट, आय विल चेक. आता आवाज देतोय का? ओके ओके. सो मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट का तयार होतात, तर इक्वेटरवरती लो प्रेशर बेल्ट म्हणजे वरती वरती हवा जायला लागते ना, तिथे लो प्रेशर बेल्ट असतो. टेम्परेचरमुळे काय होतं, हवा हलकी होऊन वरती जायला लागते. आणि पोलार रिजनकडून तिथे हवा हेवी आहे, ती खाली खाली यायला लागते. त्यामुळे तिथे काय होतं, वरून खाली आलेली हवा आणि खालून वरती गेलेली, त्याच्यामुळे तिथे हाय प्रेशर बेल्ट तयार होतात. त्याच्यानंतर सब पोलरवरती लो प्रेशर बेल्ट तयार होतात. त्याच्यावरती जे मिड मिड लॅटिट्यूडनलच्या वरती लो प्रेशर बेल्ट तयार होतात. कारण की अर्थ कशी आहे, कर्व आहे. अर्थचा सरफेस कसा आहे, कर्व. म्हणजे पोलार रिजनकडे हवा, अर्थ कशी आहे, छोटी छोटी होत जाते. आणि इक्वेटरवरती स्पेस जास्त आहे. आणि पोलार रिजनकडे ती अशी कर्व होत जाते, राऊंड सर्कलमध्ये ना अर्थ. तर वरती जशी जशी जाते तसा अर्थचा सरफेस छोटा होत जातो. त्याच्यामुळे एअर फ्रिक्शन तयार होते, कमी घर्षण तयार होते. जी हवा इक्वेटरवरची जी हवा वरती वरती जात असते त्याच्यामध्ये कमी फ्रिक्शन तयार होते, त्यामुळे तिथे लो प्रेशर बेल्ट तयार होतात. नंतर पोलार हाय प्रेशर बेल्ट. पोलरवरती रिजनवरती हाय प्रेशर बेल्ट तयार होतात, कारण तिथे टेम्परेचर झिरो आणि टेम्परेचर लो असेल, टेम्परेचर तर एअर जास्त होतं. जास्त असेल तर एअर कमी. वरती काय असतं, व्हॉइस इज, आवाज परत ब्रेक होता. आता आता ब्रेक होतोय का? प्रेझेंटेशनच्या वेळेस ब्रेक होतोय मला वाटतं. आता क्लिअर आहे का आवाज?
कोणतरी एकाने माईक ऑन करून सांगा प्रॉब्लेम तेव्हा कोण ते बघा प्रेशर तयार होतं कारण ते टेम्परेचर कमी असतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की दक्षिण आणि उत्तरेच्या वेळेला काय होतं, अर्थ जी आहे ती 5 to 7 डिग्री टिल्ट होते नॉर्थकडे किंवा साऊथकडे. त्याच्यामुळे काय होतं, ऑसिलेशन ऑफ प्रेशर बेल्ट म्हणजे हवादाब पट्ट्यांचे आंदोलन तयार होते. मग एअर प्रेशरमुळे काय काय होतं आपण पाहिलं. ओरिजिन ऑफ विंड्स म्हणजे वादळं निर्माण होतात, वाऱ्यांची निर्मिती होते, जनरेशन ऑफ स्टॉर्म्स म्हणजे वादळांची निर्मिती होते, कन्व्हेन्शनल टाईप ऑफ रेन म्हणजे अचानक पाऊस पडू शकतो. आत्ता बघा कमी दाबाचे पट्टे तयार झालेले आहेत अर्थवर, ह्या पुणे मुंबई या एरियामध्ये लो प्रेशर बेल्ट तयार झालेत तर अचानक पाऊस यायला लागलेला आहे. तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल, की लो प्रेशर बेल्टमुळे पाऊस येतोय सध्या. एअर प्रेशर अफेक्ट द ब्रीदिंग ऍक्टिव्हिटी टू म्हणजे हवेचा दाब जो आहे त्याच्यामुळे काय होतं, ब्रीदिंग ऍक्टिव्हिटी आपल्या श्वासोच्छ्वासावरती पण त्याचा परिणाम होतो. एअर प्रेशर जास्त असेल किंवा कमी असेल तर आपल्या ब्रीदिंगवरती पण इफेक्ट होतो. आयसोबार्स, द लाईन दॅट जॉईन्स द प्लेसेस ऑफ इक्वल प्रेशर ऑन द मॅप इज कॉल्ड आयसोबार्स. तर आयसोबार म्हणजे काय, एक असा एक मॅप आहे, एअर प्रेशरचा मॅप आहे, त्याच्यावरती ज्या लाईन्स दिलेल्या आहेत तर त्याला त्यांनी आयसोबार म्हटलेलं आहे. जिथे जिथे इक्वल प्रेशर आहे हवेचं म्हणजे एअर प्रेशर इक्वल आहे ते दोन पॉइंट्स ज्या लाईन्सनी कनेक्ट होतात त्याला आयसोबार्स असं बोलतात. मॅम साऊंड इज ब्रेकिंग. साऊंड इज ब्रेकिंग. मॅम युअर व्हॉइस इज क्लिअर. कुणाला क्लिअर येतोय कुणाला हे होतंय तर एकदा गौरव तू लेफ्ट होऊन जॉईन कर परत. मी शिकवलेलं रीड केलेलं तुमच्या लक्षात आलं का आता मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलं. थोडासा मे बी होऊ शकतो प्रॉब्लेम, सध्या पाऊस वगैरे चालू आहे त्यामुळे, पण बऱ्यापैकी क्लिअर झालं का तुम्हाला आता मी काय एक्सप्लेन केलं ते. ओके, थँक्यू. तर बघूया आपण, जेव्हा जेव्हा तुम्हाला समजणार नाहीये त्यावेळेला मी परत एकदा रिपीट करेन. ज्याला समजलं नाहीये त्याला लेफ्ट करून परत जॉईन करायचं ट्राय करा. तर हा जो असा आडवा दिलेला आहे हा मॅप, तर त्याच्यावरती काय आयसोबार्स दिलेले आहेत म्हणजे, आणि ते त्याचं युनिट काय आहे, एअर प्रेशरचं युनिट काय आहे, मिलीबार्स. ते राहत नाहीये बघा. माहिती नाही, तो आडवा होतोय सारखा मॅप. तर तुम्ही तसंच ट्राय करा बघायचा. तर ते जे आहे 1016 म्हणजे 1016 1009, तर हे जे आहेत त्या मिलीबार्स आहे म्हणजे हवा मोजायचं युनिट आहे. ते हवा मोजायचं युनिट कशामध्ये असतं, मिलीबार्स मध्ये हवा मोजली जाते. एअर प्रेशर कशामध्ये काउंट केलं जातं, मिलीबार्स. मिलीबार्स मध्ये काउंट होतं एअर प्रेशर. तर जिथे जिथे सेम लाईन्स दिसत आहेत जिथे जिथे सेम लाईन दिसतात, इक्वल लाईन दिसतात ना, तिथे तिथे काय एअर प्रेशर सेम असणार आहे. आणि जिथे जिथे गोल गोल बनलेले आहेत असे राऊंड राऊंड झालेले तिथे काय असणार आहे, एअर प्रेशर डिफरंट असणार आहे, वेगवेगळं असणार आहे एअर प्रेशर. त्यामुळे तिथे असे सर्कल तयार होतात, हवेचा दाब निर्माण होतो किंवा
वाऱ्यांची निर्मिती तिथून होते. जिथे जिथे राऊंड दिसतोय तुम्हाला तिथून वाऱ्यांची निर्मिती होते त्या त्या ठिकाणी. डिस्ट्रीब्युशन ऑफ अॅन्युअल ऍव्हरेज प्रेशर इन द वर्ल्ड. हे पूर्ण आपले अर्थवरचं एअर प्रेशर कसं काउंट केलं जातं ते त्यांनी इन शॉर्ट सांगितलेलं आहे. तर ते एअर प्रेशर काउंट होतं मिलीबार्स मध्ये. द एअर प्रेशर ऍट सी लेवल इज 1013.2 मिलीबार्स. सी लेवल वरती एअर प्रेशर कसं आहे, म्हणजे नॉर्मल अर्थ सरफेस वरचं एअर प्रेशर कसं आहे 1003. म्हणजे पोलर रिजन वरती वेगळं असू शकतं, इथे सब पोलर वरती वगैरे वेगळं असू शकतं, पण आपलं जे सी लेवल वरती म्हणजे आपण जिथे राहतो त्या सरफेस वरचं एअर प्रेशर 1013.2 मिलीबार्स. Okay, use your brain power. If there is low pressure at the equator, what will be the condition of air pressure in the Arctic zone? म्हणजे इक्वेटर वरती जर लो प्रेशर असेल तर आर्टिक झोन वरती काय कंडिशन असणार आहे? एअर प्रेशरची काय कंडिशन असणार आहे? हवेचा दाब तिथे कसा असणार आहे? कोणी सांगू शकेल का? ह्याच्यामध्ये सांगू शकता चॅट बॉक्स मध्ये आन्सर. आर्टिक झोन वरचं एअर प्रेशर कसं असणार आहे? लो असणार आहे की हाय असणार आहे आर्टिक झोन वरती? डोकं चालवा. तिथे सांगितलंय तुम्हाला यूज युअर ब्रेन. आपण लर्न केलंय की जेव्हा टेम्परेचर हाय असतं तेव्हा एअर प्रेशर कमी असतं आणि टेम्परेचर ज्या वेळेस कमी असेल त्यावेळेला एअर प्रेशर हाय असतं. तिथे त्यांनी दिलंय की इक्वेटर वरती जर एअरचं प्रेशर लो असेल तर आर्टिक झोन वरती म्हणजे सगळ्यात वरती पोलर रिजन वरती कसं असणार आहे टेम्परेचर, एअर प्रेशर कसं असणार आहे पोलर. आर्टिक झोन म्हणजे कोणता? आर्टिक आणि अंटार्क्टिक. आर्टिक म्हणजे वरचा आणि अंटार्क्टिका जे दोन अर्थचे जे दोन आहेत एंड तिथे आर्टिक आणि अंटार्क्टिका आहे. म्हणजे सगळ्यात फ्रिजिड झोन आहेत ते. सगळ्यात तिथे टेम्परेचर लो असतं म्हणजे आईस असतो तिथे सगळं वरती. अर्थचं जे वरचं टोक आहे आणि खालचं टोक आहे तिथे आईस असतो. 12 महिने तिथे आईस असतो. त्यामुळे तिथे एअर प्रेशर कसं असणार आहे? हाय. व्हेरी गुड मानसी. एअर प्रेशर विल बी हाय. समजलं का? एक रूल लक्षात ठेवायला सांगितलंय मी की टेम्परेचर हाय असेल तर एअर प्रेशर लो असतं आणि टेम्परेचर लो असेल तर एअर प्रेशर हाय असतं. तर मग आर्टिक झोन वरती कसं एअर प्रेशर लो आहे त्याच्यामुळे सॉरी टेम्परेचर लो आहे त्याच्यामुळे एअर प्रेशर तिथे हाय असणार आहे. ऑलवेज रिमेंबर एअर प्रेशर इज मेजर्ड इन युनिट्स ऑफ मिलीबार्स. फॉर दिस an instrument called barometer is used. मग एअर प्रेशरला काय युनिट आहे? जसं किलो तुम्ही म्हणता ना 5 kg म्हणजे वेट मोजण्यासाठी तुम्ही केजी असं युनिट युज करता, किलोग्रॅम युनिट युज करता, लेंथ मीटर किलोमीटर मध्ये मोजता. तसं मग एअर प्रेशर काउंट करण्यासाठी कोणतं युनिट युज करतात? मिलीबार्स. आणि त्याचं जे इन्स्ट्रुमेंट असतं जसं हे असतं ना डायरेक्शन देण्यासाठी काय बोलतात त्याला, तर तशा प्रकारे एक एअर प्रेशर मोजण्यासाठी पण इन्स्ट्रुमेंट असतं त्याला काय बोलतात? बॅरोमीटर म्हणजेच हवा दाब मापक. दिशादर्शक माहिती असेल तुम्हाला, डायरेक्शन हे करण्यासाठी दिशादर्शक असतं डायरेक्शन दाखवण्यासाठी. तसंच मग ह्याला काय बोलतात? हवा दाब मापक मीन्स बॅरोमीटर. द एअर प्रेशर ऍट द अर्थ सरफेस इज मेजर्ड विथ दिस इन्स्ट्रुमेंट. म्हणजे अर्थ वरचं जे एअर प्रेशर आहे ते ह्या इन्स्ट्रुमेंटनी मोजलं जातं. येस, बॅरोमीटर त्यालाच बोलतात हवा दाब मापक. Study the temperature distribution map given in standard 6 textbook and pressure distribution map in this lesson
अँड फाइंड द कोरिलेशन बिटवीन एअर टेम्परेचर अँड एअर प्रेशर. म्हणजे 6th स्टँडर्डमधला तुम्हाला एअर टेम्परेचर तुम्ही हा लेसन रीड केलेला असेल, तर त्याच्यामध्ये सेम असाच एक मॅप होता. इथे जो बघितला आपण मॅप, सेम असाच मॅप होता त्याच्यामध्ये. आठवतोय का कुणाला लास्ट इयरच्या बुक मधला? बघा, आठवत नसेल तर मी काढून ठेवलाय तुमच्यासाठी. तर असाच एक सेम मॅप 6th स्टँडर्डच्या बुक मध्ये दिलेला आहे. तर मग आपल्याला ते कम्पेअर करायचं. ह्याच्यामध्ये टेम्परेचर कसं आहे, ह्याच्यामध्ये टेम्परेचर कसं दिसतंय, तर वेट, याच्यामध्ये टेम्परेचर कसं आहे, तर इक्वेटर वरती म्हणजे सगळे कसं असतं, इक्वेटर पासून खाली खाली जसं जाऊ तसं कमी 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 होत जातं. इक्वेटर पासून साऊथ पोलकडे आणि इक्वेटर पासून नॉर्थ पोलकडे कसं होत जातं, कमी कमी कमी. बघा आता इथे 25 दिसतं, इक्वेटर जवळ किती आहे, 25, नंतर 20, 15, 10, 5, 0, त्याच्यानंतर मायनस होत जातं, -5, -10 अँड -15. म्हणजे हे कसं होत गेलंय, कमी 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 होत गेले. पण एअर प्रेशरचं पाहिलं आपण, एअर प्रेशरचं कसं आहे, कमी जास्त आहे, कुठे कमी असू शकतं, कुठे जास्त असू शकतं. जसे जसे टेम्परेचर मध्ये चेंजेस होत राहतात तसं तसं एअर प्रेशर चेंज होत राहतं. म्हणजे दोन्हीमध्ये काय कंपॅरिझन येतं, टेम्परेचरचा जो मॅप येतो त्याच्यामध्ये काय टेम्परेचर इक्वल आहे, कमी 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 होत जातं. आणि एअर प्रेशरचं तसं नाहीये, एअर प्रेशर कमी जास्त असू शकतं. याच्यामध्ये बघितलं आपण, मध्येच स्ट्रेट लाईन्स आहेत, मध्येच सर्कल सर्कल आहेत. म्हणजे तिथे विरळ हवा आहे, कुठे विरळ हवा आहे, कुठे जास्त दाबाचे पट्टे आहेत, कुठे गोल गोल दिसत आहेत, तिथे वादळ निर्माण झालेली आहेत. म्हणजे इक्वल नाहीये एअर प्रेशर. डू यू नो ऑल थिंग्स इन अँड ऑन द अर्थ स्टे अर्थ बाउंड बिकॉज ऑफ द अर्थ ग्रॅव्हिटी. म्हणजे अर्थ वरती ह्या सगळ्या गोष्टी हलत का नाही आहेत, उडत का नाही आपण, किंवा आपण जर घर बांधलं तर ते एका जागी फिक्स कसं राहतं, कारण की ग्रॅव्हिटी आहे, अर्थ वरती गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, त्याच्यामुळे जिथल्या गोष्टी तिथेच राहू शकतात. दिस इन्क्लुड्स एअर विच इज इन द गॅसियस फॉर्म. ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटी एअर इज पुल्ड टू द अर्थ सरफेस. म्हणजे सेम रूल एअर साठी पण लागू होतो. एअरला पण काहीतरी वेट आहे आणि अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे हवा जी आहे ती अर्थकडे खेचली जाते. दॅट इज व्हाय एअर प्रेशर इज मॅक्झिमम ऍट सी लेवल. त्याच्यामुळे काय होतं, समुद्र किनाऱ्यावरती जास्त हवेचा दाब असतो. नोट दॅट एअर एक्झर्ट प्रेशर ऑन एव्हरीथिंग अँड एव्हरीवन इन्क्लुडिंग अस. म्हणजे एअर जी आहे ती आपल्यावरती पण प्रेशर थोडस एक्झर्ट करत असते. म्हणजे त्याचा परिणाम आपल्यावरती पण होत असतो, एअर प्रेशरचा परिणाम आपल्यावरती पण होत असतो आणि प्रत्येक गोष्टीवरती होत असतो. इट इज बिलिव्ड दॅट द वेट ऑफ द एअर कॉलम इन ऑन एनी वन पर्सन्स हेड अमाऊंट टू 1000 kg. म्हणजे आपल्या डोक्यावर किती एअर घेऊन फिरतोय आपण, 1000 किलोग्रॅम एवढी एअर आपल्या डोक्यावरती आहे, प्रत्येक ह्युमनच्या डोक्यावरती. बघा म्हणजे किती हाय आहे ते एअर प्रेशर. पण अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे आपल्याला ते जाणवत नाही. येस, समजलं. लास्ट पेज वरचे समजले. लास्ट पेज एक्सप्लेनेशन समजलं. ओके, नाउ विल मूव टू द क्वेश्चन आन्सर्स. गिव्ह रिझन्स. एअर प्रेशर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. म्हणजे एअर प्रेशर डिक्रीज म्हणजे कमी होत जातं विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. म्हणजे अल्टिट्यूड म्हणजे काय, उंची. जसं जसं हाय जाऊ तसं तसं एअर प्रेशर कमी कमी होत जातं. गिव्ह रिझन्स. का बरं असं होतं, तर आपण पाहिलं होतं फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं आपण.
अल्टिट्यूड ऑफ रिजन अँड एअर प्रेशर मध्ये भेटून जाईल तुम्हाला आन्सर. 16 पेज नंबर वरती अल्टिट्यूड ऑफ द रिजन म्हणजे त्या प्रदेशाची उंची आणि हवेचा दाब ते जे आहे त्याच्यामध्ये द प्रपोर्शन ऑफ डस्ट इन द एअर, वॉटर, व्हेपर, हेवी गॅसेस एक्सेट्रा इज हायर इन द एअर क्लोजर टू द सरफेस ऑफ द अर्थ. दिस प्रपोर्शन डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. म्हणजे अर्थच्या सरफेसवरती जमिनीलगतची जी हवा आहे त्याच्यामध्ये गॅसेस आहेत, पाण्याची वाफ आहे, धूळ आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे कशी ती हवा हेवी आहे. मग जसं जसं अल्टिट्यूड म्हणजे उंच उंच जाऊ आपण तसं तसं त्या सगळ्या गोष्टी कमी होत जातात, म्हणून मग ती हवा हलकी होत जाते. दिस प्रपोर्शन डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. As one moves higher and higher from the surface of the earth, air becomes thinner and thinner. As a result, air pressure decreases with increasing altitude. हवा हलकी होत जाते त्याच्यामुळे वरती प्रेशर कमी कमी होत जाते. प्रेशर बेल्ट्स ऑसिलेट्स. तर प्रेशर बेल्ट्सचं ऑसिलेशन का होतं? द ड्युरेशन अँड द इंटेन्सिटी ऑफ सनरेज व्हॅरीज ड्युरिंग पर्टिक्युलर पिरियड ऑफ द इयर इन बोथ द हेमिस्फिअर. म्हणजे सूर्यकिरण जी आहेत, सूर्याचं जे तापमान आहे ते वर्षभर सारखं नसतं दोन्ही हेमिस्फिअर वरती, म्हणजे साऊथ पोल आणि नॉर्थ पोल वरती सेम नसतं पूर्ण वर्ष. ऍज अ रिझल्ट द लोकेशन ऑफ टेम्परेचर झोन अँड प्रेशर बेल्ट डिपेंड्स ऑन सन्स हीट ऑल्सो व्हॅरी. मग हे टेम्परेचर झोन आणि प्रेशर बेल्ट कशामुळे तयार होतात? सूर्यामुळे तयार होतात, सूर्याच्या उष्णतेमुळे. तर त्यांच्यावरती सुद्धा परिणाम होतो, ते त्याच्यावरती डिपेंड आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावरती पण परिणाम होतो. दिस चेंज इज ऑफ द ऑर्डर ऑफ 5 डिग्री टू 7 डिग्री टुवर्ड्स नॉर्थ इन उत्तरायण अँड 5 डिग्री टू 7 डिग्री साऊथ इन दक्षिणायन. दिस इज कॉल्ड, आणि तो चेंज किती असतो? 5 डिग्री टू 7 डिग्रीचा असतो. दिस इज कॉल्ड ऑसिलेशन ऑफ प्रेशर बेल्ट्स. गिव्ह शॉर्ट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन. शॉर्ट आन्सर्स द्यायचे तुम्ही, बघा ट्राय करा. व्हॉट इफेक्ट डस टेम्परेचर हॅव ऑन एअर प्रेशर? खूप वेळा मी सांगितलंय तुम्हाला हा रूल, आठवतोय का? चॅट बॉक्स मध्ये सांगा आन्सर मला. ओके, स्क्रीन झूम करायची, वेट. म्हणजे हवादाब पट्टे जे वरती खाली होतात त्याला ऑसिलेशन म्हणतात, म्हणजे आंदोलन. हवादाब पट्ट्यांचे आंदोलन म्हणजे हवादाब पट्टे कमी जास्त प्रमाणात होणे किंवा वरती खाली होणे, त्याला बोलतात ऑसिलेशन. हाय और लो? व्हॉट इफेक्ट डस टेम्परेचर हॅव ऑन एअर प्रेशर? टेम्परेचरचा एअर प्रेशर वरती काय इफेक्ट होतो? कोण सांगेल? टेम्परेचर जर हाय झालं तर एअर प्रेशर काय असतं? टेम्परेचर हाय असेल तर एअर प्रेशर लो असतं, आणि एअर प्रेशर लो असेल तर टेम्परेचर हाय असतं. तेच आन्सर द्यायचंय तुम्हाला. टेम्परेचर, इफ द टेम्परेचर इज हाय, एअर प्रेशर डिक्रीजेस, and if the air pressure is maximum, then temperature will be low. Why is the subpolar low pressure belt form? सबपोलर वरती लो प्रेशर बेल्ट्स का फॉर्म होतात? आत्ताच पाहिलं आपण, फ्रिक्शन तयार होतं ना, फ्रिक्शन होतं. अर्थची सरफेस म्हणजे इक्वेटर रिजन वरती अर्थ मोठी आहे, आणि जसं जसं वरती जाऊ तसं अर्थचा सरफेस छोटा छोटा होत जातो. पोल्स कडे जसं जाऊ आपण, दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव, तिकडे काय होतं? अर्थ छोटी छोटी होत जाते, अर्थचा सरफेस स्मॉलर बनत जातो, कारण की कर्व आहे. अर्थ कशी आहे? कर्व. त्याच्यामुळे काय होतं? फ्रिक्शन तयार होतं. ड्यू टू द अर्थ's curvature, the area between two parallels get reduced as we move towards poles. This result in lesser friction
of the air with the earth surface. Air in this region is thrown out because of this reduced friction and also because of earth rotational motion. म्हणजे अर्थ फिरत पण असते, अर्थ स्वतःभोवती पण फिरत असते, त्यामुळे ती थोडी थोडी हवा बाहेर टाकत असते त्यावेळेला. दिस लीड्स टू द डेव्हलपमेंट ऑफ लो प्रेशर बेल्ट. त्याच्यामुळे काय होतात, सबपोलर लो प्रेशर बेल्ट तयार होतात. फिल इन द गॅप्स. ऍट हायर अल्टिट्यूड्स एअर बिकम्स. उंचीवरती जाऊ, जसं जसं हायर म्हणजे वरती वरती जाऊ, आपण उंचावरती जाऊ तसं तसं एअर काय होणार आहे, थिक होणार आहे की थिनर होणार आहे, हॉटर और मोर ह्युमिड. थिनर. येस, वरती वरती जाऊ तसं एअर हलकी होत जाते. एअर प्रेशर इज एक्सप्रेस्ड इन, आत्ताच पाहिलं आपण, मिलीबार्स, मिलीमीटर्स, मिलीलिटर्स, millibar. Okay. On the earth, air pressure is uniform, uneven, high, low. अर्थ वरती एअर प्रेशर कसं आहे, युनिफॉर्म म्हणजे सगळीकडे सारखं आहे, अनइवन म्हणजे सारखं नाहीये, कमी जास्त आहे, हाय म्हणजे जास्त आहे किंवा लो आहे. तर अर्थ वरती कसं असेल एअर प्रेशर? व्हेरी गुड, अनइवन. छोटे छोटे आन्सर्स येत आहेत म्हणजे तुम्हाला लेसन बऱ्यापैकी समजलंय. द डॅश डॅश प्रेशर बेल्ट स्प्रेड्स बिटवीन 5 डिग्री नॉर्थ अँड 5 डिग्री साऊथ पॅरलल. कोणते प्रेशर बेल्ट 5 डिग्री बघा, आपण मगाशी फिगर मध्ये पाहिलं होतं. इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट, पोलर हाय प्रेशर बेल्ट, सब पोलर लो, मिड लॅटिट्यूडनल हाय. 5 डिग्री मध्ये कोणता प्रेशर बेल्ट आहे? वरती 5 डिग्री आणि खाली 5 डिग्री. येस, इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. ज्यांना समजलं नाहीये त्यांनी फिगर बघा, फिगर मध्ये बघा, 5 डिग्री, साऊथ कडे 5 डिग्री आणि नॉर्थ कडे 5 डिग्री, त्या पट्ट्यामध्ये कोणता प्रेशर बेल्ट आहे? इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. चॅप्टर 2-3 टाइम्स तरी रीड करावा लागेल तुम्हाला, तेव्हा तो पूर्णपणे समजेल. चॅप्टर इझी आहे, फक्त लक्ष देऊन रीड करायची गरज आहे. हाऊ डज द हाय प्रेशर बेल्ट गेट फॉर्म नियर 30 डिग्री पॅरलल? व्हाय डज दिस रिजन हॅव अ हॉट डेझर्ट? हाऊ डज हाय प्रेशर बेल्ट गेट फॉर्म नियर 30 डिग्री पॅरलल? म्हणजे 30 डिग्री जिथे दिसतोय आपल्याला तिथे हाय प्रेशर बेल्ट का तयार होतोय? तर कशामुळे तयार होतोय? इथे आन्सर दिलेलं आहे त्याचं. लक्ष द्या, क्वेश्चन काय होता? हाऊ डज हाय प्रेशर बेल्ट गेट फॉर्म नियर 30 डिग्री पॅरलल? व्हाय डज दिस रिजन हॅव हॉट डेझर्ट? म्हणजे तिथे हाय प्रेशर बेल्ट, जास्त दाबाचा, हवेचा जास्त दाबाचा पट्टा का तयार झालेला आहे 30 डिग्रीच्या तिथे? आणि व्हाय दिस रिजन हॅव अ हॉट डेझर्ट? The uneven distribution of temperature wait the uneven distribution of temperature influences the distribution of air pressure too. This leads to the formation of low and high pressure belts horizontally between equator to the poles. पेज नंबर 17 वरती आन्सर आहे.
तिथे जास्त दाबाचे पट्टे का तयार झालेले? कारण की डिस्ट्रीब्युशन, तापमान कसं आहे, तापमानाचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते अनइव्हन आहे, म्हणजे सारखं नाहीये. म्हणजे खाली इक्वेटरवरची हवा वरती हलकी होऊन वरती जाते आणि पोलार रिजन वरची हवा खाली खाली येत जाते, म्हणजेच तिथलं टेम्परेचर कसं आहे, अनइव्हन आहे. तर त्या अनइव्हन टेम्परेचरमुळे तिथे हाय प्रेशर बेल्ट तयार झालेले आहेत. समजलंय आन्सर? आन्सर समजली? ओके. आय वॉन्ट एव्हरीबडी टू कम्प्लीट द होमवर्क. क्वेश्चन आन्सर्स बघा, मी तर तुम्हाला सगळी एक्सप्लेन केलेली आहे, तुम्ही ती ऍटलिस्ट लिहायचं काम करायचंय. सगळ्यांनी लिहायची आहेत क्वेश्चन आन्सर्स. ओके. विल मूव टू द नेक्स्ट लेसन, दॅट इज विंड्स. आता एअर प्रेशर, हवेचा दाब बघितला, मग हवेशीच रिलेटेड आहे हा लेसन. हवेचा एअर प्रेशर म्हणजे हवेचा दाब. हवेचा दाब जसा वेगवेगळ्या, कुठे कमी असतो कुठे जास्त असतो, त्याचप्रमाणे त्याच्यामुळेच काय तयार होतात, वारे निर्माण होतात, म्हणजेच विंड्स. विंड्स म्हणजे वारे. येस 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 मानसी. Okay, you are writing in a chat box. Very good. But you have to complete the homework also. Write all the things in the notebook. Okay, and put it on the Google Classroom. So next lesson is winds. Can you tell? See outside the window of your classroom. Which objects are moving? Which are still? म्हणजे क्लासरूमच्या बाहेर, आता तर घराच्या खिडकीच्या बाहेरच बघायला लागेल तुम्हाला. क्लासरूम मध्ये तर जात नाही तुम्ही, हो ना. तर खिडकीतून बाहेर बघितल्यावर काय दिसतंय? हवा मूव्ह होते का? म्हणजे एअर दिसते का तुम्हाला? किंवा कोणते ऑब्जेक्ट्स मूव्ह करतात? झाडाचे लिव्ह मूव्ह करतात, है ना. अजून काही लाईट थिंग्स असतात त्या मूव्ह करतात. सी आउटसाइड द विंडो ऑफ युअर क्लासरूम. विच ऑब्जेक्ट्स आर मूव्हिंग, विच आर स्टील. आणि कोणते ऑब्जेक्ट्स मूव्ह नाहीत करत, कोणते ऑब्जेक्ट्स एका जागी स्थिर आहेत. विच ऑब्जेक्ट्स आर मूव्हिंग ऑन देअर ओन. कोणते ऑब्जेक्ट्स मूव्ह, आपण ढकलतो ते ऑब्जेक्ट्स वेगळे, जसं की व्हेकल्स झाले, किंवा आपण ज्या वस्तू ढकलतो, जे मशीन्स वगैरे हलतात, ते आपण हलवतो, है ना. मॅन मेड आहेत त्या सगळ्या थिंग्स, त्याला आपण हलवतो. पण विच ऑब्जेक्ट्स आर मूव्हिंग ऑन देअर ओन म्हणजे कोणत्या गोष्टी स्वतःच्या स्वतः हलतात. मोस्टली तर झाडच हलतात स्वतःच्या स्वतः. विच ऑब्जेक्ट्स आर नॉट मूव्हिंग ऑन देअर ओन. आणि कोणत्या गोष्टी स्वतःहून हलत नाहीत, अँड व्हाय. का बरं हलत नाहीत? आणि ह्या गोष्टी, बाकीच्या गोष्टी का हलतायत? बिकॉज ऑफ विंड्स. कशामुळे हलतायत? ही झाडाची पानं वगैरे कशामुळे हलतात? पाणी थोडंसं मूव्ह झाल्यासारखं दिसतं. एखाद्या डॅम मध्ये पाणी असेल तर थोडस वाऱ्यामुळे मूव्ह होऊ शकतं. तर ह्या गोष्टी कशामुळे होतात? विंड्समुळे होतात. आणि कोणत्या गोष्टी स्थिर राहतात? ज्याला वारं धक्का देऊ शकत नाही, जसं की बिल्डिंग. बिल्डिंग का बरं हलत नाही? कारण की वारं त्याला मूव्ह करू शकत नाही, त्या गोष्टी स्थिर राहतात. वी फील द विंड बट कॅन नॉट सी. म्हणजे हवा आपल्याला, वारे आपल्याला आपण फील करू शकतो, पण दिसत नाही येत आपल्याला, फक्त फिलिंग येतं. खूप वारं आलं किंवा आज खूप उकडतंय, हे काय होतं? फक्त फिलिंग. आज गरम होतंय किंवा आज खूप थंडी वाजते किंवा खूप वारं लागायला लागलंय. तर हे काय आहे? फॅनची हवा दिसते का? फॅनची हवा दिसत नाही आपल्याला, पण ऊन पडलेलं दिसतं, म्हणजे सनलाइट दिसतो आपल्याला, हो ना.
किंवा नसेल तर सावली दिसते, शॅडो दिसते, किंवा ऊन गेलंय किंवा आलंय आपण सांगू शकतो. पण वारं ही अशी गोष्ट आहे की ती दिसत नाही, फक्त फील करू शकतो आपण. व्हेन सर्टन ऑब्जेक्ट्स इन अवर सराउंडिंग मूव्ह वी एक्सपिरियन्स विंड. म्हणजे आपल्या सराउंडिंग मधल्या, आपल्या परिसरातल्या काही गोष्टी हलतात तेव्हा काय होतं, आपण त्यात काय एक्सपिरियन्स करतो, इथे वारा आहे असं आपल्याला समजतं. ह्या गोष्टी कशामुळे हलतायत? वाऱ्यामुळे. द मुवमेंट ऑफ एअर इज कॉल्ड विंड. आणि मग ती हवेची जी हालचाल आहे, एअरची जी हालचाल आहे, त्याला काय बोलतात? विंड. व्हाय डज एअर मूव्ह? ही हवा का बरं हलते? हवा म्हणजे हवा का निर्माण होत असेल? हे वारं जे आहे ते का निर्माण होत असेल? गेट पेअर ऑफ स्टुडंट टू डू धिस. चला आता एक्सपेरिमेंट बघायचं आपल्याला परत. 2 स्टुडंट दिसत आहेत इथे. त्यांनी काय केलंय? पेपर रोल करून घेतलेले. 2 पेपर घेतलेले आणि रोल केलेले. फोल्ड द पेपर इंटू 2 सेम साइज. 2 पेपर फोल्डचा रोल बनवायचा. टेबलच्या 2 एंडला ते 2 रोल आहेत. एक काय करते, प्रेशर देते, नोटबुक आदळतीये त्याच्यावरती. तो पुढे पुढे जातोय आणि तो बॉय काय करतोय? फुंकतोय. तोंडाच्या हवेने त्याला पुढे ढकलतोय. You and your friend should select one roll each without touching the roll of the paper or the table. What can be done to move the paper rolls to the other end of the table? मग तो एका एंड कडून दुसऱ्या एंड कडे घेऊन जायचा आहे तो रोल तुम्हाला. तर त्यांनी विचारलं विदाउट टचिंग द रोल. रोलला टच न करता तर तो तुम्ही कसा नेऊ शकता? पुढे पुढे कसा सरकवू शकता? तर त्यांनी पिक्चरमध्ये दिलेलं आहे आपल्याला. See who moves the paper roll first to the other end of the table. What could be the reason of the delay in the making the rolls reach to the other end of the table? म्हणजे कुणाचा रोल पहिल्यांदा? Who moved the paper roll first to the end of the table? कुणाला जाईल तर त्या बॉयचा जो रोल आहे तो मागे आहे, कारण की त्याच्या तोंडाची जी हवा आहे ती कमी पडते है ना. त्याचं वारं जे आहे ते कमी पडते आणि बुकचं एअर प्रेशर जास्त आहे. बुक पासून जी हवा मिळते ती जास्त मिळते. काय होते, तो रोल फास्ट पुढे आणि सरकलेला रोल कमी म्हणजे स्लो. समजलं रिझन? What we do to move the rolls to the other end of the table. Great. Ma'am, voice is 2 घेऊ शकतो. ओके, व्हॉइस इज ब्रेकिंग. yes, ma'am. आता येतोय का सांगा? आवाज येतोय? एम आय ऑडिबल? ओके. काही समज नाही का? बघत होतला का? ऐकायला Ma'am, your voice is breaking. हो. वेट.
आता आवाज येतोय का? आवाज येतोय? ओके, मध्ये मध्ये बहुतेक स्क्रीन शेअर केल्यावर प्रॉब्लेम होतोय. आता जो पेमेंट ऐकायला आला, मी जर मिस घेतला समजला का? मिस येस तुमचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतोय. येस. मिस आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतोय तुमचा. ओके. परत येस. आवाज येतोय का? आवाज येतोय? येस मॅम. ओके. इट इज नॉट क्लिअर. काही नाही येतोय, काही नाही येत नाहीये. तुम्हाला आता लक्षात आलं का एक्सपेरिमेंट समजवत होते मी तो? थोडाफार लक्षात आला का? ओके. जेव्हा आपण ते 2 रोल ठेवले होते, ती गर्ल जे बुकनी प्रेशर देत होती, एअर प्रेशर, त्यावेळेला तो रोल फास्ट पुढे सरकत होता, कारण की तिथे एअर प्रेशर ओके. वेट आय एम शेअरिंग द स्क्रीन. नेटवर्क जात आहे स्क्रीन शेअर केल्यामुळे, त्यामुळे मी थांबले होते. वेट फक्त समजलंय का तुम्हाला? ते बघायचंय मला. तर ते तसं का बरं होत होतं, तर तो जो म्हणजे बुक जेव्हा आपण प्रेस करत होतो, बुकनी जेव्हा मारत होतो त्या पेपरला, तेव्हा तो पेपर पुढे पुढे जात होता, कारण की तिथे तेव्हा एअर प्रेशर जास्त, वारं त्याला जास्त लागत होतं, एअर जास्त मिळत होती, त्यामुळे तो फास्ट पुढे सरकत होता. आणि दुसरा जो स्लो सरकत होता, कारण त्याला हवा कमी मिळत होती. त्यांनी विचार आपल्याला जर मूव्ह करायचा असेल पेपर, तर काय करावं लागेल, तर अजून प्रेशर द्यावं लागेल आपल्याला. 1 बुकच्या ऐवजी 2 बुक्स यूज करावे लागतील. मे बी 2 बुकनी टेबलवरती आदळल्यावर. दोन बुक जेव्हा प्रेस करू तेव्हा अजून फास्ट जाईल मे बी. तुमच्या बुक आहेत का? बुक आहेत का सगळ्यांकडे? तर थोड्या 10 मिनिटसाठी तुमच्या बुकमध्ये बघा, कारण मला असं वाटतं की स्क्रीन शेअर केली की आवाज जास्त ब्रेक होतोय. त्यामुळे विंड लेसन पेज नंबर 21 ओपन करायचंय. Can a bottle filled with water be moved to the other end of the table in this manner? म्हणजे आपण जर पाण्याने भरलेली जर बॉटल ठेवली टेबलवरती आणि त्याला फुंकलं किंवा बुकनी असं हे केलं, तर ती पुढे जाईल का? कॅन वी यूज द सेम मेथड दॅट यू ट्राईड फॉर मुव्हिंग द पेपर रोल्स? तर पेपर रोल मूव्ह करण्यासाठी जे आपण 2 एक्सपेरिमेंट केले, त्या गर्लनी आणि बॉयनी जे एक्सपेरिमेंट केले, ते सेम तुम्ही
करू शकता का बॉटलसाठी? तर नाही करू शकत, कारण बॉटल हेवी आहे. बॉटल हेवी आहे, ती फुंकून पुढे जाणार आहे का? तर असं पॉसिबल नाहीये. तर का बरं असं होऊ शकत नाही? We have learned that the air pressure is not uniform across the earth surface. आपण लास्ट लेसन मध्ये बघितलं की एअर प्रेशर कसं आहे, कमी जास्त आहे. कुठे लो प्रेशर बेल्ट्स आहे तर कुठे हाय प्रेशर बेल्ट्स आहेत. एअर प्रेशर इज नॉट युनिफॉर्म, म्हणजे एअर प्रेशर सगळीकडे सारखं नाहीये. एअर मूव्स फ्रॉम हाय प्रेशर एरियाज टुवर्ड्स द लो प्रेशर एरियाज. म्हणजे एअर प्रेशर काय होते, हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे जात असते. नेहमी काय करत असते, हवा हाय प्रेशर एरियाज मधून लो प्रेशर एरियाज मध्ये मूव्ह होत असते. मॅम यांचा कोणता सिमिलर ऑकरिंग टाइम आहे का? हॅलो, हा कोण बोलताय? मॅम मी साकेत बोलतोय आणि माझा एक प्रश्न आहे की मॅम हे लोक असं आहे की म्हणजे एक परफेक्ट टाइम वरतीच येतात. कोण? मॅम हाय प्रश्न. मला तुझा क्वेश्चन नाही समजला. हा, क्वेश्चन नाही समजला, परत विचारतो का? मॅम हे आता जे प्रेशर्स आहे ना ते सगळे कोणत्या फिक्स टाइम वरती येतात का? प्रश्न का? हो कोणते प्रश्न बोलतोय तू? मॅम प्रश्न नाही, प्रेशर. आता आपण जे प्रेशर फिक्स टाइम वरती असं काही नाहीये. टेम्परेचर कमी जास्त सनलाईट वरती डिपेंड आहे सगळे. ते एअर प्रेशर जे आहेत ते सगळे सूर्याच्या उष्णतेवरती डिपेंड आहेत. टेम्परेचर जेव्हा जेव्हा हाय होईल किंवा लो होईल तेव्हा एअर प्रेशर मध्ये चेंजेस होत राहणार आहेत. ठीक आहे. टेम्परेचर हाय असेल त्यावेळेला एअर प्रेशर लो असेल आणि टेम्परेचर जेव्हा कमी असेल त्यावेळेला एअर प्रेशर जास्त असेल. समजलं. ओके. Air moves from high pressure areas towards low pressure areas in a horizontal manner. म्हणजे हवा जी आहे ती त्यांनी दाखवली बघा, ब्ल्यू ह्याच्यामध्ये दाखवलंय हॉरिझॉन्टल मॅनर मध्ये. का बरं हॉरिझॉन्टल मॅनर मध्ये का फिरत असते एअर? कारण की अर्थ स्वतःभोवती रोटेट होते. अर्थ पण फिरतीये ना, अर्थ स्वतःभोवती फिरत राहते कंटिन्युअसली आणि ती हवा बाहेर टाकत राहते. What are generated due to this movement? Winds are generated due to this movement. त्या हालचालीमुळे काय होतं, हवेची निर्मिती होते किंवा वाऱ्यांची निर्मिती होते. एअर काय करते, हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे मूव्ह होते आणि हॉरिझॉन्टल मॅनर मध्ये मूव्ह होते. तुम्ही बघताय ती ब्ल्यू एरोज बघताय, तशी तशी एअर मूव्ह होत जाते. तर त्याच्यामुळे काय होतं, वाऱ्यांची निर्मिती होते. आणि सेम वे मगाशीच्या फिगर प्रमाणे मध्ये लो प्रेशर बेल्ट आहे, त्याच्यानंतर हाय प्रेशर बेल्ट आहे आणि वरती लो प्रेशर बेल्ट आहे. इथे दिलंय बघा फिगर मध्ये, ओरिजिनल डायरेक्शन ऑफ एअर फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. ओरिजिनली कशी आहे, हाय प्रेशर टू लो प्रेशर आहे हवा. दोन्हीकडे लो प्रेशर आहे. इक्वेटर वरती लो प्रेशर आहे, पोलर रिजन वरती लो प्रेशर आहे आणि मध्ये हाय प्रेशर तयार झालेले. रेड एरो जे दाखवले ते. पण काय होतंय, अर्थ रोटेट करते, हॉरिझॉन्टली रोटेट करते, अर्थ गोल गोल फिरते. त्याच्यामुळे काय होतंय, अर्थ डायरेक्शन चेंज करते, त्यामुळे हवेचं पण डायरेक्शन चेंज होते. त्यामुळे वाऱ्यांची निर्मिती होते. द एक्सटेंट ऑफ द डिफरन्स इन द एअर प्रेशर, वरती बघितली फिगर तुम्ही, फिगर 5.2. Miss, that figure point 5.2, no? Yes, 5.2.
मी आता जी एक्सप्लेन केली ती 5.2 होती. चेंज डायरेक्शन ऑफ विंड. बघितली का? दिसली सगळ्यांना? तर इक्वेटर वरती लो प्रेशर आहे, त्याच्यानंतर हाय प्रेशर आहे, त्याच्यानंतर वरती लो प्रेशर आहे. तर त्याच्यामध्ये नंतर चेंजेस होतात. तर ते चेंजेस का होतात? ब्ल्यू एरो मध्ये दाखवलेत ते चेंज. आपण मगाशी काय लर्न केलं होतं की एअर प्रेशर लो आहे, त्याच्यानंतर हाय होतं, त्याच्यानंतर वरती परत लो असतं. पण त्याच्यामध्ये चेंजेस निर्माण होतात. कशामुळे? अर्थच्या रोटेशनमुळे. अर्थ फिरत असते त्यामुळे डायरेक्शन चेंज होते. हवेच्या प्रेशरची हवादाब पट्ट्यांची डायरेक्शन चेंज होते. त्याच्यामुळे काय होतं? विंडची निर्मिती होते, वाऱ्यांची निर्मिती होते. The extent of the difference in the air pressure affect the velocity of wind. मग हा जो डिफरन्स आहे, एअर प्रेशर मधला जो फरक आहे, तर त्याच्यामुळे काय होतं? वाऱ्याच्या गतीवरती सुद्धा परिणाम होतो. इफ देअर इज अ लेस डिफरन्स इन द विंड्स ब्लो विथ द लेस व्हेलॉसिटी. एअर प्रेशर म्हणजे हवेचा दाब जर कमी असेल तर विंड्स पण कसे असणार आहेत? वाऱ्यांची गती पण कमी असणार आहे. विंड्स ब्लो विथ ग्रेटर व्हेलॉसिटीज इफ द प्रेशर डिफरन्स इज ग्रेटर. आणि हवेचं प्रेशर जर जास्त असणार आहे त्या रिजन मध्ये, तर त्या रिजन मध्ये जास्त प्रमाणात वारे वाहणार आहेत. विंड स्पीड अल्सो व्हॅरीज, म्हणजे वाऱ्याचा पण स्पीड व्हॅरी करणार आहे. विंड व्हेलॉसिटी इज मेजर्ड इन द युनिट्स ऑफ नॉट्स और किलोमीटर्स पर आवर. तर हे वारे कसे मोजले जातात? तर एका तासामध्ये किती किलोमीटर वारे वाहिले, म्हणजे नॉट्स. नॉट्स किंवा त्याचं युनिट काय आहे? नॉट्स किंवा किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर किंवा नॉट्स. जसं किलोग्रॅम, मीटर, सेंटीमीटर हे जे युनिट असतात, तर विंड मोजायचं काय युनिट आहे? नॉट्स. और किलोमीटर्स पर आवर म्हणजे ते कसं काउंट करतात की एका तासामध्ये किती वारं वाहिलं, किती किलोमीटर वाऱ्याचा स्पीड होता, त्यानुसार ते मोजलं. ओके ओके, समजलंय सगळ्यांना? थोडा स्क्रीन शेअरिंगला प्रॉब्लेम झाला, पण तुमच्या बुक मधून समजलंय तुम्हाला? ओके, उरलेला लेसन आपण नेक्स्ट टाइम बघूया, नेक्स्ट लेक्चर मध्ये. आणि सगळ्यांनी रिवाइज करायचंय. आता तुमची युनिट टेस्ट येते मला वाटतं. मला मेसेज आलेला आहे तुमचा क्लासमध्ये जशी लास्ट टाइम युनिट टेस्ट झाली होती तशी आता पण होणार आहे. 5th सिलेबस त्याच्यामध्ये. त्यामुळे रिवाइज करायचे, झालेले लेसन रिवाइज करायचे. ओके, थँक्यू स्टुडंट्स. कोऑपरेट केलं तुम्ही छान, त्याबद्दल थँक्यू. थँक्यू. गुड नाईट. Ma'am, homework. बाय बाय एव्हरीवन. होमवर्क तो मी जो एक्सप्लेन केला मगाशी सांगितलं मी तुम्हाला. मी जो एक्सप्लेन केले ते क्वेश्चन आन्सर लिहायचे तुम्हाला होमवर्क मध्ये. अँड यू हॅव टू अपलोड इट ऑन गुगल क्लासरूम. ओके. Yes. ओके, Bye, ma'am. Stay safe. बाय बाय.